आरोपीला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पिंपरीमधून काल ऋषिकेश वैद्यला पोलिसांनी अटक केलेली होती। त्याला आता 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसईमध्ये दाखल असलेला गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता। मी महादेवाचा अवतार आहे असं म्हणत त्यानं महिलेवर अत्याचार केलेले होते। कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आलं। आज सुनावणी पार पडली आणि आता अखेर 6 एप्रिलपर्यंत ऋषिकेश वैद्यला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आरोपीला 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांकडून 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। त्याला 9 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे। 6 एप्रिलपर्यंत आता ऋषिकेश वैद्य हा पोलीस कोठडीमध्ये असणार आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात। भोंदू ऋषिकेश वैद्य आणि पीडितेची 2023 साली सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली। मी महादेवाचा अवतार आहे अशी बतावणी करत साधना शिकवतो असं त्यानं त्या महिलेला सांगितलं। मी शंकर तू माझी पार्वती असं त्यानं पीडित महिलेला सांगितलं। 31 मार्च 2023 ला ऋषिकेश वैद्य पीडितेला भेटण्यासाठी पुण्यात आला। एका मंदिरात आराधना करण्यासाठी जायचंय असं नाटक करत त्यानं त्या महिलेला लॉजवर नेलं। पाण्यामध्ये गुंगीचं औषध देऊन त्या महिलेवर बलात्कार केला। तू माझी पार्वती आहेस, शंकराला सर्वस्व अर्पण केलंस असं महिलेला सांगितलं। यानंतर त्या महिलेला वसईला बोलावून पुन्हा अत्याचार केले। इतकंच नाही तर त्या महिलेला फोटो आणि व्हिडिओ दाखवत ब्लॅकमेलही केलं। स्वतःचा देखील आक्षेपार्ह अवस्थेतला व्हिडिओ संबंधित महिलेला पीडितेला पाठवला। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, पोलिसांनी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र 9 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे। काय युक्तिवाद झालाय? होय, एकच दिवसाची फक्त कमी दिली। म्हणजे त्या मानाने कोर्टाने खरंच खूप मोठी याच्यात निर्णय दिलेला आहे। तब्बल 9 दिवसांची कोठडी दिलेली आहे आणि या दिवसात पोलिसांना सगळं शोधून काढायचं, जो गुन्हा दाखल झालेला आहे की सगळं त्याची गुंगीचं औषध देऊन किंवा सगळं फसून महादेवाचा अवतार आहे असं त्या महिलेला भासून ते सगळे अत्याचार केलेले आहेत। पण आरोपी वकिलांचं म्हणणं आहे की असं काही झालेलं नाही। स्वखुशीने सगळे महिलेची संमती होती, स्वतःहून लॉजवर आणि स्वखुशीने सगळे आमच्या आशिलामध्ये, त्यांच्या भाषेत आशिलामध्ये आमचे संबंध निर्माण झालेले सगळं बनाव आहे, खोटा गुन्हा आहे। पण तरी पण कोर्टाने या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन, कारण शेवटी भोंदूगिरीचा प्रकार आहे, एका अर्थाने भासवायचं, एखाद्याला संमोहित करायचं आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार करायचं, म्हणजे सेम अशोक खरात प्रकरण जे प्रकरण झालं तसंच हे प्रकरण इथं रिप्लिकेट, त्याची रिप्लिका इथं वसईमध्ये समोर आली। विशेष म्हणजे 2 ठिकाणी गुन्हे घडलेले आहेत, एक वसई आणि पुण्यात मांजरी परिसरात लॉजवरती गुन्हे घडलेले। म्हणून हे गांभीर्य ओळखून कोर्टाने तब्बल 9 दिवसाची पोलीस कोठडी दिली। आता पोलिसांचं सगळे पुढचं काम हे असणारे सगळ्या परिस्थितीजन्य पुरावे गोळा करणे, त्यानंतर मग याला आणखीन कठोरात कठोर कशी शिक्षा होईल यासाठी सगळे चार्जशीट दाखल करण्यासाठी सगळा प्रयत्न असेल। पण आरोपीचे भाऊ आता जे धार्मिक प्रवृत्ती जे ते इथं प्रेस घेऊन सांगतात की आम्हाला याच्यात फसवलं जाते, काही संबंध नाही याच्यामध्ये। म्हणजे थोडक्यात जे नेहमी आरोपी आणि आरोपीचे वकील आणि असे हे जे दावा करतात की आमचा काही संबंध नाही, तसाच प्रकार इथेही समोर येताना दिसतो। निश्चित। धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी।